नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक अगदी पारंपरिक, पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारे घरगुती पेय, ज्वारीच्या पिठाचे आंबील. आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेले हे पेय केवळ चविष्ट नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आजच्या धगधकीच्या जीवनात आपण बाहेरची थंड पेय आणि जंक फूड जास्त घेतो, पण आपल्या शरीराला खऱ्या अर्थाने ताकद देणारे आणि पोटाला हलके वाटणारे असे नैसर्गिक पेय म्हणजे ही ज्वारीची आंबील. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ज्वारीची आंबील खूप उपयोगी ठरते. ज्वारीमध्ये भरपूर फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, त्यामुळे हे पेय लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ही आंबील बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी घरातील साध्या साहित्यामधून तयार होते. चला तर ही आंबील बनवण्याची सोपी पद्धत आपण बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर सर्वात आधी इथे मी पाऊण वाटी दही घेतलेलं आहे आणि दही मी या बाउलमध्ये टाकलं आणि दही चम्मचने छान असं फेटून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि इथे अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आपल्या घरात जे आपण भाकऱ्या बनवतो ना ज्वारीच्या, तेच पीठ घ्यायचं आहे. ते पीठ मी या दही टाकलेल्या आणि पाणी टाकलेल्या मिश्रणामध्ये टाकून घेतलं आणि थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत राहायचं. थोडं थोडं का टाकायचं तर याच्यात गाठी होतात, म्हणून आपल्याला पहिले थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं. किंवा तुम्ही ना दह्याऐवजी ताकसुद्धा घेऊ शकता. मी दही आणि पाणी मिक्स करून याचं ताक तयार केलं, तर तुम्ही डायरेक्ट असं ताक घेऊ शकता आणि ही आंबील बनवू शकता. जर तुम्हाला ही आंबील जास्त आंबट जर आवडत असेल तर तुम्ही रात्रीच दह्यामध्ये ज्वारीचं पीठ भिजून ठेवा आणि सकाळी ही आंबील बनवा. त्याने खूप छान लागते, अजून टेस्टी लागते, थोडी आंबट लागते. तर ही पण थोडी आंबट होते, पण तशा प्रकारे जर बनवली तर जास्त आंबट होते. आता इथे मी 1 वाटी परत पाणी टाकलेलं आहे. पहिले 1 वाटी टाकलं पाणी आणि नंतर पीठ टाकून मिक्स केलं. त्यानंतर परत 1 वाटी पाणी टाकून घेतलं. आता याला परत मी मिक्स करून घेतलं. आता गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं. तेलसुद्धा जास्त टाकायचं नाही. तुम्हाला याच्यापेक्षा जरी कमी तेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. याला जास्त तेलाची अजिबात गरज नाही आहे. तर इथे मी थोडंसं तेल टाकलं आणि इथे मोहऱ्या जिरा टाकून घेतल्या. जिरे छान तडतडल्यानंतर याच्यात थोडासा हिंग टाकायचा. हिंग पण छान तळल्यानंतर याच्यात थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता तुम्ही इथे 2 हिरव्या मिरच्यासुद्धा कापून टाकू शकता, पण मी मिरची आणि लसणाची पाऊण चमचा पेस्ट टाकून घेतली. आता हे सर्व छान फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये, बघू शकता. आणि आता याच्यात आपण जे दही आणि ज्वारीच्या पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे ना, ते याच्यात टाकून घ्यायचं. इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. तर इथे मी हे टाकून घेतलं सर्व मिश्रण आणि आता याच बाउलमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी याच्यात टाकून घेणार आहे. त्याआधी याला थोडंसं मिक्स करायचं. तर इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आता याच्यात मी थोडं पाणी टाकलं, थोडं म्हणजे पाऊण वाटी इतकं पाणी टाकलं असेल. ते पाणी याच्यात टाकून घ्यायचं आणि आता मी परत अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तर हे शिजून ना घट्ट होतं, त्यामुळं पाणी टाकायचं याच्यात थोडं परत. तर याला आपल्याला आता ना 3 ते 5 मिनटं शिजवायचं आहे कमी गॅसवर. आता इथे चवीनुसार मीठ टाकलं. आता तुम्हाला जर पाहिजे तर याच्यात तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता थोडीशी. आणि जर तुम्ही तेलाऐवजी जर तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. आता इथे ना मिक्स करत राहायचं याला, नाही तर याच्यात आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे ना, तर गाठी होऊ शकतात. त्यामुळं याला ना मिक्स करत राहायचं आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. तर बघू शकता याला ना उकळा यायला सुरुवात झालेली आहे. तर याला उकळा आलेला आहे. त्याला मिक्स करत राहायचं आणि जास्त वेळही लागत नाही या रेसिपीला. आणि तुम्ही ना या रेसिपीला म्हणजे या आंबीलला ना सकाळी नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा कधीही तुम्हाला जर प्यावीशी वाटत असेल तर तुम्ही बनवू शकता. किंवा तुम्ही याला बनवून ना थंड करून फ्रीजमध्ये ठेवून थंडसुद्धा करून पिऊ शकता. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक तर आहेच. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर इथे मी 5 मिनटं ना छान अशी शिजून घेतलेली आहे. आता ही रेडी झालेली आहे. मी इथं गॅस बंद केलेला आहे. थोडा आपल्याला या कढईमध्येच ठेवायची आहे थंड होण्याकरिता, म्हणजे थोडा वेळ. आणि त्यानंतर मी बाउलमध्ये याला काढून घेणार आहे. बघू शकता झालेली आहे. तर आता मी याला ना बाउलमध्ये काढून घेते.
तर आता मी ही आंबील, ज्वारीच्या पिठाची आंबील या बाउलमध्ये काढून घेतली आणि आता याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मी एक लाल मिरची वरतून घेत आहे. तर ही तुम्ही गरमागरम पण पिऊ शकता किंवा थंड करून पण पिऊ शकता. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर ही ज्वारीच्या पिठाची पौष्टिक अशी आंबील रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्की अशी करून बघा. चला तर भेटूया परत एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.